विठ्ठल 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 लागला जीवाला असा छंद सावळा रे विठ्ठल. इंडो ॲथलेटिक सोसायटी पुणे आयोजित सायकलवारी 2026, त्यांची या वर्षीची दशकपूर्ती आणि आमचे 5वे वर्ष. यंदाचं हे 5वं वर्ष आणि प्रत्येक वर्षी ही सायकलवारी अधिकच खास होत जाते. अगदी रजिस्ट्रेशन सुरू झाल्यापासूनच सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कोण टेम्पोची व्यवस्था बघत होतं, कोण हॉटेल बुकिंग करत होतं, कोण रूट प्लॅनिंग करत होतं, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच आनंद, वारी जवळ आली आहे. या प्रवासात फक्त सायकल चालवली जात नाही तर नाती जोडली जातात, आठवणी तयार होतात आणि मन पुन्हा नव्याने जगायला शिकतं. 5 वर्षांचा हा प्रवास घामाचा, मैत्रीचा, वेडेपणाचा आणि विठ्ठल नामाच्या ओढीचा. आमचा मुंबई ते पुण्यापर्यंतचा टेम्पोतला प्रवास म्हणजे अक्षरशः एक जल्लोषच होता. गाणी, गप्पा, एकमेकांचे अनुभव ऐकणे, वेगवेगळ्या पदार्थांची खादाडी आणि हास्याचे फवारे, सगळंच जणू प्रवासाची एक सुंदर पर्वणी बनलं होतं. टेम्पोमध्ये गायलेली गाणी, अभंग आणि टाळावर धरलेला विठू नामाचा ठेका म्हणजे तर खरा आनंद. त्या भक्तिमय वातावरणात मनाने आम्ही केव्हाच वारी सुरू केली होती. टेम्पोतल्या आदळ आपटीच्या पण तितक्याच आनंदी प्रवासात पुणे कधी आलं हे खरंच समजलंच नाही. मग आम्ही हॉटेलवर पोहोचलो, सायकली लावल्या, स्टार्टिंग पॉईंट बघून आलो आणि लवकरच झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी 235 किलोमीटरचा डोंगर पार करायचा होता. आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच म्हणजे रात्री 2:30लाच आम्ही स्टार्ट पॉईंटला पोहोचलो देखील. रात्रीची झोप अपुरी होती, शरीर थोडं दमलेलं होतं, पण मन मात्र विठ्ठल भेटीच्या ओढीने पूर्ण जागं झालं होतं. रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आयएस आहे, 10वं वर्ष आहे आणि माझं 5वं वर्ष आहे. आता 5 वाऱ्या माझ्या विठ्ठलाला झाल्या आहेत. इतका आनंद होतोय आणि इतका उत्साह आहे. आणि आता मी बघते माझे सगळे सायकलिस्ट मित्र ते सुद्धा इतके उत्साही आहेत की कधी मी एकदा पहिला पॅन्डल मारतो आणि निघतो. असं झाले. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. एकदम दिखा दो अपना जोश. लागला जीवाला असा छंद सावळा रे विठ्ठल. वाळवंटी बोलावतो तुझा सोहळा रे विठ्ठल. मुखी तुझे नाम गोड, टाळ मृदुंगाची जोड. मुखी तुझे नाम गोड, टाळ मृदुंगाची जोड. मना लागली ओढ तुझ्या पंढरीची विठ्ठल. मना लागली ओढ तुझ्या पंढरीची विठ्ठल. मना लागली ओढ तुझ्या पंढरीची विठ्ठल. ज्ञानियाचे कैवल्य तू, जनीचा तू जनार्दन. एक तूच नाथांचा रे, चराचरासी व्यापून. ज्ञानियाचे कैवल्य तू, जनीचा तू जनार्दन. एक तूच नाथांचा रे, चराचरासी व्यापून. तूच तुक्यातला राम, नामा घेई तुझं नाम. गोरोबाचा सावळा तू, घन निळा घन श्याम. नवका पंढरी तुझी, भुवरी वैकुंठ धाम. नवका पंढरी तुझी, भुवरी वैकुंठ धाम. निळ जीवाला राम, तुझ्या पायरीशी विठ्ठल. मना लागली
पंढरीची विठ्ठला मला लागली ओढ तुझ्या पंढरीची विठ्ठला. हो सावळी तुझी र माया, सावळ तुझं ते क्वाड, जलमाच्या रिंगणिया धावर जीवाचं घोड. हो सावळी तुझी र माया, सावळ तुझं ते क्वाड, जन्माच्या रिंगणिया धावर जीवाचं घोड. दिसता कळस तुझा मन इरुनिया जाई, लागे ओढगा भाराची तुझ्या सावळे विठाई. ओ असावला जीव माझा तुझ्या दर्शना पायी, असावला जीव माझा तुझ्या दर्शना पायी. भाग विशिलावलाही भूक अंतरीची विठ्ठला, मना लागली ओढ तुझ्या पंढरीची विठ्ठला. मना लागली ओढ तुझ्या पंढरीची विठ्ठला. तुला साध आली तुझ्या लेकरांची, अलंकापुरी आज भारावली. वसावारीचा घेतला पावला निया, वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली, तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी, पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी, तू आम्हाले करांची विठू माऊली. माऊली 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 रूप तुझे. माऊली 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 रूप तुझे. आली आली या ना चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी, घेतला पावला निवसा. टाळ घोषातून नाही ना, ती नाही ना. तुझी धावते वैष्णवाना दिशा. म्हटलं ती नाही ना. ध्वजा वैष्णवांची उभी, पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी, तू आम्हाले करांची विठू माऊली.
अशा प्रकारे 235 किलोमीटरचा हा अविस्मरणीय प्रवास आम्ही यशस्वीपणे पूर्ण केला. कडक उन्हाचा तडाखा होता, लांबचा पल्ला होता, चढ उतार होते, पण IASच्या उत्कृष्ट नियोजनामुळे एकदाही थकल्यासारखं वाटलं नाही. कुठेही ऊर्जा कमी पडली नाही. वाटेत ठिकठिकाणी असलेले हायड्रेशन पॉईंट्स, वेळेवर मिळणारा अल्पोपहार, वैद्यकीय मदत, स्वयंसेवकांची तत्परता आणि प्रत्येक सायकलस्वाराची घेतलेली काळजी यामुळे हा संपूर्ण प्रवास अधिक सुखकर झाला. एवढ्या मोठ्या वारीचं इतकं शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध आयोजन करणं हे खरंच कौतुकास्पद आहे. या यशस्वी आयोजनामागे अहोरात्र मेहनत घेणाऱ्या प्रत्येक आयोजकाला, स्वयंसेवकाला आणि IAS टीमला मनापासून सलाम. तुमच्या कष्टांमुळेच आम्ही सर्वजण सुरक्षित, आनंदी आणि अविस्मरणीय वारीचा अनुभव घेऊ शकलो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार माऊली. काही महिन्यांपूर्वी जेव्हा या सायकलवारीचे फॉर्म निघाले त्यावेळेस माझ्याकडे सायकलही नव्हती आणि मला गिअरची सायकल चालवण्याचा अनुभवही नव्हता. तरीसुद्धा फक्त विठुरायावरचा विश्वास आणि आपल्या स्पोर्ट मोटिवेशनच्या ग्रुपच्या प्रोत्साहनाची ताकद यावर तो फॉर्म मी भरला. आणि नुसताच भरला नाही तर आज मी 200च्याहून अधिक अंतर कापून सायकलवारी संपूर्ण करण्याचा माझा प्रयत्न यशस्वीही केला. तर या वारीत आपल्याला विठ्ठलावरची भक्ती, त्याच्यावरचा विश्वास, माणुसकीचं दर्शन, वेळोवेळी होणारी मदत, ज्यावेळेस थकतो त्यावेळेस कुठल्या ना कुठल्या रूपात मिळणारं प्रोत्साहन, या सगळ्यांची अनुभूती आपल्याला मिळते. नुसती अनुभूती मिळत नाही तर आपली स्वतःची स्वतःला नव्याने ओळख होते. जय हरी विठ्ठल. नमस्कार. पुणे टू पंढरपूर सायकलवारी ही माझी पहिलीच वारी होती आणि जेमतेम महिन्याभराचीच प्रॅक्टिस माझी झालेली होती. तरीसुद्धा वारी कशी पूर्ण झाली हे मला कळलेसुद्धा नाही. त्यामुळे ह्या वारीचा अनुभव फार वेगळाच आहे. खूप म्हणजे शारीरिक ताकदीपेक्षा मनाची तयारी, संयम, श्रद्धा, भक्ती हे किती महत्त्वाचं आहे हे मला या वारीने शिकवले. परत वारीमध्ये जे कोणी भेटले त्यांची प्रेमाने मदत, सगळ्यांचं माऊली माऊली म्हणून एक ओळख निर्माण झाली. ह्या प्रवासाने मला शिस्त, सहनशीलता शिकवले. त्याच्यामुळे ही वारी माझ्या खूपच लक्षात राहील. आणि विठ्ठलाच्या दर्शनामुळे तर वारीचा थकवा पूर्णपणे निघून गेला. अशीच वारी पुढच्या वर्षी माझ्याने घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.